नमस्कार, मी संजय किनीकर, आरटीआय तज्ञ प्रशिक्षक यशदा। मी आज तुम्हाला माहिती अधिकार 2005 अधिनियमबद्दल माहिती सांगणार आहे की 2005 हा कायदा झाला। आज ह्या कायद्याला आपल्याकडे साधारणतः 20-21 वर्ष झाली। आज एखादा मूल जन्माला आला असता तर 20-21 वर्षामध्ये तो युवक जवान आपण लग्नाचा वगैरे विचार केला असता। एखादी मुलगी असती तरी आपण ते लग्नाचा विचार केला असतो। एवढा असून देखील आज शासकीय कार्यालयामध्ये त्याचं म्हणावं तसं प्रसिद्धी मिळत नाही आहे, त्याचे जे फलक लागले जात नाही आहे, त्याची कारवाई त्या कायद्यानुसार होताना दिसत नाही आहे। एक प्रकारे हा लोकशाहीला घातक आहे। लोकशाही आणि लोकांचा हा जो कायदा आहे तो मोडीत काढण्याची परंपरा ह्या लोकप्रशासनामध्ये हे लोकसेवक करत असताना दिसत आहेत। माहिती अधिकार कायदा कसा वापरायचा? माहिती अधिकार कायद्यामध्ये 3 स्टेप आहेत। पहिला स्टेप आहे अर्ज। अर्ज असा आहे की कोरा कागद, 10 रुपयाचा तिकीट, त्याच्यानंतर कोणाला करायचं आहे, कोण करणार आहे, नाव पत्ता, कुठला विषय आहे तो विषय लिहायचा, त्यानंतर त्या विषयाचं अनुसरून आपल्याला काय माहिती मागायची आहे ती माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर दारिद्र्यरेषेखालील जर तुम्ही असेल तर दारिद्र्यरेषेचा दाखला अथवा रेशन कार्ड त्याला जोडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 50 प्रति फुकट मिळतील। नसेल तर 10 रुपयाचा कोर्ट स्टॅम्प त्याला लावायचा आहे। 10 रुपयाचा नसेल तर 5 तुम्ही लावू शकता। हा झाला अर्ज। हा अर्ज दिल्यानंतर त्याचा पोच घ्यायचा असतो। 30 दिवस ही मुदत आहे। त्या अधिकाऱ्यांनी ती पुढची त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई करावी, आपल्याला माहिती द्यावी, ती प्रोसेस त्याने अवलंबावी। त्याच्यानंतर 30 दिवसात जर माहिती नाही दिली तर आपल्याकडे त्यांच्या वरिष्ठाकडे जो प्रथम अपिलीय अर्ज म्हणून आहे त्याला आपण म्हणूया ब अर्ज। ब अर्ज हा असा सांगतो, सेम तसाच लिहायचा आहे। त्याच्यामध्ये सुधारणा आहे की 20 रुपयाचा तिकीट त्याला लागतो आणि त्याच्यामध्ये आपण ज्यांना प्रथम अपिलीय अधिकारी, त्यांचे वरिष्ठ ज्यांना टाकणार आहे त्याला प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून लिहायचं, तिथेही आपलं नाव गाव पत्ता लिहायचं आहे। जनमाहिती अधिकारी म्हणजे पहिला अर्ज ज्याला आपण लिहिलेला आहे त्याचं सगळं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यात मुद्दे असे मांडायचे आहेत की मी असा अर्ज केला होता, ह्याविषयी ह्या कार्यालयासंबंधी मला माहिती मिळाली नसल्याने मी ब अर्ज टाकत आहे। तर अपेक्षित ह्या ब अर्जाच्या अनुषंगाने कारवाईची अशी आहे की तो अपिलीय अधिकारी दोघांना पत्रेवर करेल, दोघांना बोलवेल, सुनावणी घेईल आणि सुनावणीअंती आदेश देईल आणि आदेशाअंती माहिती द्यायची असेल देईल, नकारायची असेल तर नाकारेल। आणि अपिलात गेल्यानंतर जो अपिलार्थी आहे त्याला ती जी काही माहिती आहे ती फुकटच मिळायला पाहिजे, कारण त्याला आहे ना शासनाच्या ठरवून दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे ती फुकट गेली पाहिजे। आणि त्याच्यानंतर समजा अ झालं, ब झालं, काही कारवाई नाही झाली, माहिती नाही भेटली तर क अर्ज आहे। क अर्ज हा खंडपीठ आहे, आपला 5 जिल्ह्याचा एक खंडपीठ आहे, राज्य माहिती आयोग आयुक्त। आता सोलापूरचा म्हणावं तर पुणे येईल, तिथं क अर्ज आहे। तर अ अर्जाची प्रत, दिलेली पोच, ब अर्जाची दिलेली पोच ही त्याला जोडून, काही पत्र्यावर झालं असेल तर पत्र्यावरची पोच, त्या सगळ्या त्याला जोडून सेम तसंच आहे। त्याच्यामध्ये माहिती विचारलेली आहे की आपण पहिला अर्ज कुणाकडे गेलं, दुसरा अर्ज कुणाकडे गेलं आणि कुठला अर्ज होता, काय विषय होता वगैरे वगैरे। तर संदर्भीय ते सर्व पोच जोडून तिथे आपण अर्ज करू शकतो, तिथं कालमर्यादा नाही आहे। तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आपल्या दैनंदिन घडामोडीमध्ये आपल्यावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर माहिती अधिकार कायदा खूप चांगला कायदा आहे, न्याय मिळवून देणारा कायदा आहे। ह्याच्यामध्ये जी काही प्रोसेस आहे, अ ला 30 दिवस, ब ला 30 दिवस आणि ब ला जर माहिती नाही दिली क टाकण्यासाठी 60 ते 90 दिवसाचा अवधी आपल्याकडे असतो आणि त्याच्यानंतर क टाकल्यानंतर त्याला कालमर्यादा नाही आहे, कारण पेंडन्सी खूप आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। प्रत्येक खंडपीठाकडे पेंडन्सी खूप असल्यामुळे साधारणतः त्याला कुठे लवकर होईल, कुठे 1-1 वर्ष, 2-2 वर्ष अशी कालावधी लागते। आणि ह्या दरम्यान जर आपल्याबरोबर अपमानास्पद वागणूक झाली, आपल्याला काय अन्यायकारक घटना घडल्या तर माहिती अधिकारचा कलम 18 आपण वापरू शकतो। ह्या कायद्यामध्ये साधारणतः 30 कलम आहेत, त्यातला तो 18 कलम आपण वापरू शकतो। आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला ह्या इथून नाही भेटली माहिती तर आपण हायकोर्टाचा दरवाजा देखील ठोठावू शकतो, जनहित याचिका टाकू शकतो। आपल्याला आपल्या हक्कासाठी खूप महत्त्वाचा असणारा हा कायदा एवढा धारदार कायदा आहे, याचा वापर त्या पद्धतीने घडला तर 100% नागरिकांना ह्या विषयातून आपल्याला एक प्रकारचे हक्क अधिकार मिळवून देता येईल आणि जनजागृती करून ह्या कायद्याविषयी जे काही शंका समाधान असतील, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तर त्याचं प्रसार होणं आवश्यक आहे। प्रसारासाठी लाखो करोडो रुपये देऊन देखील प्रसार शासकीय लोक करताना दिसत नाहीत। तरी मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की शासनाचा परिपत्रक, त्याच्यानंतर यूट्यूब्स आहेत आणि खूप लोकांचे मनोगत आहेत आणि आजकाल ChatGPTत पण हे काही सगळे भेटतं, गुगलवरती भेटतं। तर कृपया आपल्यावर झालेला अन्याय अत्याचाराच्या विषयानुरूप आपल्याला अर्ज बनवता येईल, त्यानुसार आपल्याला दाद मागता येईल। हा अर्ज कुठं चालतो? जिथं शासनाचा 1 रुपया वापरला जातो तिथं हा अर्ज सगळीकडेच चालतो। म्हणजे शासनाचा जिथं त्याला अनुदान आहे तिथं सगळीकडेच चालतो आणि जिथं
अनुदान नाही आहे पण ती संस्था नोंदणीकृत आहे धर्मादाय वगैरे, तर तिथं धर्मादायाच्या तिथून त्याची डॉक्युमेंटरी आपल्याला मिळू शकते. तर सर्वांना BK न्यूज चॅनलच्या वतीने मी आज एवढं सांगू इच्छितो की हा खूप धारदार आणि चांगला शस्त्र आहे. त्याची धार मजबूत करून त्याला व्यवस्थित धार आपण लावून प्रसार प्रसिद्धी आणि जनजागृती करून ह्या कायद्याचा आपण परिणामता वाढवू शकतो आणि अन्यायाच्या लोकांवरती आपण एक प्रकारे न्याय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी याची जनजागृती करायला हवं. मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण ह्या कायद्याचं प्रसार प्रसिद्धी आपण केलं पाहिजे आणि हे प्रथम कर्तव्य असणार आहे नागरिकांचं शस्त्र आहे, टिकवणं गरजेचं आहे. तर सर्वांना BK न्यूज चॅनलच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो की आपण ह्या कायद्याचा अभ्यास करावा आणि ह्या कायद्याचा प्रसार करावा, ह्या कायद्याचा वापर करावा. धन्यवाद.